Hello and welcome back to part 2 of your chapter number 19 Life Cycle of Stars. तर फर्स्ट सेशनमध्ये काय पाहिलंय मुलांना आपण? गॅलेक्सी काय आहे, हे युनिवर्स काय आहे, तुमचं सोलार सिस्टम काय आहे, आपली कुठली गॅलेक्सी आहे, स्टार्स काय आहेत, त्यांचे प्रॉपर्टीज काय आहेत, कसे बनतात स्टार्स है ना, हाऊ इज अ स्टार बॉर्न, परत ते स्टेबल कसे राहतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता आज आपण पाहणार आहोत इव्हॉल्युशन ऑफ स्टार्स, की स्टार्सचं इव्हॉल्युशन कसं होतं. माणसांमध्ये पण इव्हॉल्युशन झाले की नाही. पहिलं माकड होतं, त्या माकडापासून हळूहळू हळूहळू अपग्रेड होतं, पण आज ह्युमन्स किंवा मॅन आहे. सो फॉर दॅट रिझन स्टार्समध्ये पण इव्हॉल्युशन होतं. ठीक आहे, स्टार्समध्ये सुद्धा इव्हॉल्युशन होतं. कसं होतं, काय होतं ते पाहूयात आपण. त्याच्या आधी मला सांग, गॅलेक्सीचं नाव काय आहे जे आपण केलं लास्ट सेशनमध्ये? मिल्की वे अँड मंदाकिनी. ओके, सी हा झाला तुमचा एक स्टार. आता इव्हॉल्युशन बघू की स्टार्समध्ये पण चेंजेस होतात मुलांना ना, ते आपण बघूयात कसे काय होतात. हा झाला तुमचा एक स्टार. ओके, आता हा स्टार जो आहे त्याच्या सेंट्रल पार्टमध्ये काय झालेलं आहे? न्यूक्लिअर फ्युजन. काय झालंय? न्यूक्लिअर फ्युजन, राईट. पाहिलंय ना आपण न्यूक्लिअर फ्युजन, म्हणजे दोन न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि खूप जास्त एनर्जी रेडिएट करतात, आणि त्या एनर्जी रेडिएट करतात राईट त्या फ्युजनमुळं. काय करतात मुलांना? एनर्जी रेडिएट. आता जेव्हा ते एनर्जी रेडिएट करतात ते, म्हणून तर त्यांना काय भेटते? लाईट. ते काय होतात? सेल्फ लुमिनस. काय होतात ते? सेल्फ लुमिनस. बरोबर की नाही? स्वतःची लाईट ते प्रोड्यूस करतात, हीट आणि लाईट. आता बघा, सगळी एनर्जी किंवा सगळ्या फ्यूल कुठं आहे? त्यांच्या सेंट्रल पार्टला आहे. त्यांच्या सेंट्रल पार्टला फ्यूल आणि एनर्जी आहे. आता ते बाहेर एनर्जी रेडिएट करतायत, बरोबर ना? बाहेर एनर्जी रेडिएट करतायत, आपल्याला लाईट देत आहेत, हीट देत आहेत, त्यांची एनर्जी बाहेर रेडिएट होते. हळूहळू सेंट्रल पार्टची इंटेन्सिटी कमी होणार, हळूहळू सेंट्रल पार्टचा फ्यूल संपत जाणार, हळूहळू सेंट्रल पार्टची डेन्सिटी कमी होणार. तेव्हा काय होणार है ना? तर स्टार हळूहळू इव्हॉल्युशन थांबणार. त्याचं इव्हॉल्युशन बघूयात आता आपण कसं होतं. ठीक आहे, सेंट्रल पार्टमधून बाहेर एनर्जी येते, बाहेर खूप जास्त एनर्जी फ्लो होतोय. आता आतल्या पार्टचं जे आहे ती डेन्सिटी काय होणार आहे मुलांना? आतल्या पार्टची डेन्सिटी डिक्रीज होणार आहे. सॉरी, व्हॉट डू यू से, इंटेन्सिटी डिक्रीज होणार आहे, त्यांची डेन्सिटी वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे स्टार्स जे आहेत ते पुढे एंड स्टेजला जाणार आहेत. आणि ते एंड स्टेज काय आहे काय नाही हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, ओपन युअर टेक्स्ट बुक्स. Evolution of star means change in its properties with time resulting in its passing through different stage. ते पण आपल्यासारख्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमधून पास होतात, म्हणून तर त्याला काय बोललं गेलंय? इव्हॉल्युशन. त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतात मुलांनो? त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. ओके, एक्सेप्ट सन. आजपर्यंत 4.5 बिलियन इयर्समध्ये सनची प्रॉपर्टी चेंज झाली आहे का? नाही, सनची प्रॉपर्टी चेंज झाली नाही आहे. बट रिमेनिंग स्टार्सची प्रॉपर्टीज चेंज होतात. स्टार्स इव्हॉल्व व्हेरी स्लोली फॉर मोस्ट ऑफ देअर लाईफ टाईम. हळूहळू. त्यांचं इव्हॉल्युशन खूप फास्ट आहे का? चेंजेस ऑफ प्रॉपर्टीज खूप फास्ट घडतात का? नाही, इट इज व्हेरी स्लो. ॲज स्टार्स आर कंटिन्युअसली इमिटिंग एनर्जी, देअर एनर्जी इज कॉन्स्टंटली डिक्रीजिंग. काय बोललो आपण की कंटिन्युअस एनर्जी इमिट होतीये, म्हणजे आतली एनर्जी काय होती? त्यांची स्वतःची डिक्रीज होतीये. For their stability to remain intact or for maintaining a balance between the gas and the gravitational force, it is necessary that the temperature remains constant. आता बघा मुलांना, स्टार्स कशामुळे स्टेबल आहेत? आतला जो हॉट गॅसचा प्रेशर आहे तो त्यांना बाहेर खेचतोय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स आत खेचतोय. त्या दोघांच्या आत आणि बाहेरच्या फोर्समुळे, प्रेशरमुळं तो स्टेबल बॅलन्स बनलाय की नाही? बरोबर ना? सो फॉर दॅट रिझन आपलं जे दोन्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हॉट प्रेशर ज्या गॅसचे आहेत
ते कॉन्स्टंट राहायसाठी तुमचा टेम्परेचरसुद्धा कॉन्स्टंट राहायला पाहिजे. थोडं जरी टेम्परेचरमध्ये वर खाली झालं की हे अनस्टेबल होऊन स्टार अख्खा सेग्रिगेट होऊन सेपरेट होऊ शकतो, राईट. सो फॉर दॅट तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. अँड फॉर द टेम्परेचर टू रिमेन कॉन्स्टंट एनर्जी मस्ट बी जनरेटेड इनसाइड द स्टार. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी कंटिन्युअस एनर्जी आतमध्ये जनरेट झाली पाहिजे. दिस जनरेशन ऑफ एनर्जी अकर्स बिकॉज ऑफ बर्निंग ऑफ फ्यूल ॲट द सेंटर. कुठे आहे फ्यूल? तुमच्या सेंटरमध्ये पाहिलं की नाही स्लाईडमध्ये? ते फ्यूल जेव्हा बर्न होतं आहे, ती एनर्जी जेव्हा जनरेट होते तेव्हा तर सगळीकडे एनर्जी भेटते. द रिझन फॉर द इव्हॉल्युशन ऑफ स्टार इज द बर्निंग ऑफ अँड देअरफॉर द डिक्रीज इन द अमाऊंट ऑफ फ्यूल इन देअर सेंटर. काय आहे स्टार्सच्या इव्हॉल्युशनचं रिझन? की आतलं फ्यूल सेंटर पार्टमधून एनर्जी किंवा सेंटर पार्टचं जे फ्यूल आहे ते संपत चाललं आहे, त्यासाठी स्टार्स इव्हॉल्व्ह होतात. वेन द फ्यूल इन द सेंटर फिनिशेस द एनर्जी जनरेशन स्टॉप्स. एक टाईम असं येणार की नाही मुलांनो की खूप एनर्जी स्टार रेडिएट करतो हीट अँड लाईटच्या फॉर्ममध्ये, खूप जास्त टेम्परेचर आहे, खूप जास्त लाईट आहे. कधी ना कधी मधला फ्यूल मधली एनर्जी संपून जाणार आहे, तेव्हा बाहेरची एनर्जी स्टारची जी एनर्जी रेडिएशन आहे ते काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. कधी? जेव्हा मधला फ्यूल संपणार आहे तेव्हा. ॲज अ रिझल्ट द टेम्परेचर ऑफ स्टार स्टार्ट्स डिक्रीजिंग. फ्यूलच संपला, टेम्परेचर मेंटेन होऊ शकतो का? नाही. टेम्परेचर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ड्यू टू द डिक्रीज इन द टेम्परेचर द गॅस प्रेशर डिक्रीजेस अँड द बॅलन्स बिटवीन गॅस प्रेशर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन नॉट बी मेंटेन. आता टेम्परेचर डिक्रीज झाला की नाही टेम्परेचर? म्हणजे हे हॉट गॅसेसचा टेम्परेचरच जर कमी होतोय तर त्यांचा प्रेशर पण कमी होतोय, आता प्रेशर कमी झाल्यामुळे कुणावर इफेक्ट पडला? तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर, जे की मेंटेन नाही राहू शकलं. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नाव हायर दॅन द गॅस प्रेशर द स्टार स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग. बघा, फर्स्टली काय झालं? एनर्जी हळूहळू संपत गेली, मधला फ्यूल संपत गेला स्टारचा. मधला फ्यूल संपला म्हणून टेम्परेचर काय झालं? लो झालं. आणि तुमची जे गॅसचा प्रेशर आहे, हॉट गॅस प्रेशर जे बाहेर ओढत होतं स्टारला, ते काय झालं? ते पण लो झालं. मग दोन प्रेशर होते, एक जो बाहेर खेचतोय हॉट गॅस प्रेशर आणि एक जो आत खेचतोय जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग हॉट गॅस प्रेशर कमी झाला म्हणजे कोण जास्त झाला? ग्रॅव्हिटेशनल प्रेशर, बरोबर. ग्रॅव्हिटेशनल प्रेशर झाला म्हणजे तो स्टारला अजून आत होतोय, आत घेऊन तो काय करतोय? कॉन्ट्रॅक्ट करतोय, स्टारला कॉन्ट्रॅक्ट करतोय. दिस कॉजेस अनदर फ्यूल टू स्टार्ट बर्निंग. आता तो कॉन्ट्रॅक्ट झाला की नाही, त्या कॉन्ट्रॅक्शनमधून अजून एक फ्यूल जनरेट झालं, पहिलं कोण होतं? हायड्रोजन. आता हायड्रोजन संपलं म्हणून कोण आलं तिथं आलं हिलियम. हायड्रोजन संपल्यामुळं हिलियम ॲक्शनमध्ये आलं. अँड हिलियम स्टार्ट्स अंडरगोईंग फ्युजन अँड एनर्जी जनरेशन स्टार्ट्स अगेन. आता काय झालं? हिलियम जे आहे ते ॲक्शनमध्ये आलं आणि परत एनर्जी जनरेशन सुरू झालं. ओके, कळलं? हायर द मास ऑफ स्टार हायर इज द नंबर ऑफ फ्यूल्स यूज. बघा, जेवढा जड तो स्टार असणार आहे जेवढी डेन्सिटी त्याची असणार आहे तेवढे जास्त फ्यूल्स लागणार आहेत. ड्युरिंग दिस अ लॉट ऑफ चेंजेस अकर इन द स्टार. ऑब्वियसली चेंजेस तर अकर होणार. ॲज अ नंबर ऑफ प्रोसेसेस अकर इनसाइड द स्टार इट समटाईम कॉन्ट्रॅक्ट्स अँड एक्सपांड्स. कधी कधी कॉन्ट्रॅक्ट होतो, कधी कधी एक्सपांड होतं. टेम्परेचर आणि गॅसेसच्या प्रेशरवर डिपेंडेंट असतं ते. म्हणून when all possible fuels are exhausted the energy generation finally stops and the temperature starts decreasing. आता जसं हायड्रोजन संपलं तसं हिलियम पण पुढं संपणार आहे आणि जेव्हा सगळे फ्यूल्स संपतील तेव्हा एनर्जी जनरेशन डिक्रीज होणार आहे आणि स्टारची एज डिक्लाइन होत जाणार आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात एंड स्टेज. की ह्याच्यानंतर स्टारमध्ये इव्हॉल्युशन होणार नाही, त्याला काय म्हणतात? एंड स्टेज बोलतात. द हायर द मास ऑफ द स्टार फास्टर इज इट्स रेट ऑफ इव्हॉल्युशन. जेवढा जड स्टार तेवढा फास्ट तो इव्हॉल्व्ह होणार आहे. वाय? बिकॉज जड स्टारला जास्त फ्यूल लागणार आहे आणि जेवढं जास्त फ्यूल तेवढं जास्त इव्हॉल्युशन होणार आहे, तेवढे जास्त चेंजेस घडणार आहेत. The different stages during evolution of star, which is the path of evolution of star, also depends on mass. अख्खा खेळ कुणाचा आहे?
मास, वजनाचा. ओके, वी हॅव सीन दॅट वेन द एनर्जी जनरेशन स्टॉप्स द टेम्परेचर डिक्रीजेस. एनर्जी जशी कमी प्रोड्यूस होते हळूहळू टेम्परेचर काय होतो बघितलं आपण, डिक्रीज होतो की नाही मुलांनो. आणि गॅस प्रेशर पण डिक्रीज होतो. एनर्जीच नाही आहे आतमध्ये, फ्यूलच नाही आहे, तर बाहेर एनर्जी पाठवत नाही आहे, त्याच्यामुळं गॅसचा टेम्परेचर आणि प्रेशरसुद्धा कमी होतो आहे आपला. when the density becomes the star contracts and its density increases. आता बघा त्याचा गॅस प्रेशर कमी झाला तर आपण कुणाचा प्रेशर जास्त बघितला, तुमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जेव्हा प्रेशर वाढतो आणि गॅसचा प्रेशर कमी होतो, स्टार अजून छोटा होणार आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आत खेचणार आहे. सो स्टार अजून छोटा झाला. जसा कॉन्ट्रॅक्ट झाला डेन्सिटी परत काय झाली, डेन्सिटी परत वाढली. when the density becomes very high, some new type of pressure are generated which do not depend on the temperature of gas. See, फर्स्ट आहे तुमचा स्टार, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे फ्यूल, आहे ना, मधल्या पार्टमध्ये आहे फ्यूल. हे फ्यूल हळूहळू संपत जाणार आहे कारण स्टार खूप एनर्जी रिलीज करते, बरोबर. आता हे फ्यूल संपत गेल्यावर काय होणार आहे, फ्यूल संपत गेल्यावरती स्टारचा टेम्परेचर काय होणार आहे मुलांनो, टेम्परेचर डिक्रीज, प्रेशर, गॅसचा जो प्रेशर आहे तो डिक्रीज, बरोबर ना. एनर्जीच नाही आहे, कुठून रेडिएट करणार, म्हणून टेम्परेचर आणि गॅसचा प्रेशर डिक्रीज होतो. आता गॅसचा प्रेशर डिक्रीज झाला म्हणजे हा स्टार बाहेरच्या साईडला खेचला जाणार आहे का, नाही. म्हणून इथं कोण येणार आहे, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कसा असणार आहे, जर गॅसचा फोर्स कमी आहे तर वाढणार कुणाचा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे, बरोबर, बरोबर की नाही. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा वाढतो तो स्टार काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आता कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतो स्टार तेव्हा परत पहिलं ग्रॅव्हिटेशनल प्रेशर वाढल्यावर काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, है ना, कॉन्ट्रॅक्ट होऊन थोडा छोटा झाला. जसं तो कॉन्ट्रॅक्ट होतो परत त्याची काय वाढते मुलांनो, डेन्सिटी वाढते, त्याची डेन्सिटी वाढते आणि त्याचा गॅस प्रेशर वाढतो, त्याचा गॅस प्रेशर वाढतो. काय काय वाढतं, डेन्सिटी वाढल्यामुळं गॅसचा प्रेशर पण वाढतो. आता हा जो गॅस प्रेशर वाढलाय तो टेम्परेचर डिपेंडेंट नाही आहे, टेम्परेचरवर डिपेंड नाही करत, तो टेम्परेचरवर डिपेंड नाही करत. आणि जेव्हा या स्टेजला पोचतो की तो गॅस प्रेशर टेम्परेचरवर डिपेंड नाही करत, तिथे स्टारचं इव्होल्युशन थांबतं, तिथे स्टारचं इव्होल्युशन थांबतं. पहिलं काय आलं, स्टार, त्याचा फ्यूल यूज होतं आहे रेडिएशनमध्ये म्हणून त्याची फ्यूल संपत चाललं आहे आणि संपल्यामुळं काय कमी होतं आहे, टेम्परेचर आणि गॅस प्रेशर, ज्याच्यामुळं काय वाढतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढल्यामुळं स्टार काय होतो आहे, कॉन्ट्रॅक्ट होतो आहे. जसा स्टार कॉन्ट्रॅक्ट झाला परत काय वाढलं, जेवढा छोटा होतो डेन्सिटी वाढते की नाही, डेन्सिटी वाढली, काय वाढलं, गॅस प्रेशर. आणि आता हा गॅस प्रेशर कशावर डिपेंडेंट नाही आहे, टेम्परेचरवर. आणि या अख्ख्या ह्याला म्हणतात एंड स्टेज, एंड स्टेज ऑफ स्टार इव्हॉल्युशन, ह्याला म्हणतात एंड स्टेज. लिहून घ्या तुम्हाला जर काढून घ्यायचं असेल सिम्पल ह्याला. पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. ओके, करू आता इरेज. कळलं का एंड स्टेज काय असतो. आता ह्याच्यानंतर स्टार परमनंट होतो, त्याचं इव्होल्युशन थांबतं मुलांनो, बरोबर की नाही. There are 3 ways of evolution of stars depending on their initial mass. Thus we can divide stars in 3 groups. आता 3 प्रकारचे इव्हॉल्युशन आहेत, ते कशावर डिपेंडेंट आहेत मुलांनो, स्टारच्या मासवरती, स्टारच्या सुरुवातीच्या मासवरती. फर्स्ट काय आहे, एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग इनिशियल मास लेस दॅन 8 टाइम्स द मास ऑफ सन. इथं कंपॅरिझनला कुणाला घेतलंय, सनला घेतलंय.
सनला घेतलं आहे राईट. आणि फर्स्ट स्टेज किंवा फर्स्ट टाईपमध्ये काय आहे की एंड स्टेजच्या इनिशियलला त्या स्टारचा मास कसा आहे, 8 गुणा कमी आहे. कशापेक्षा, तुमच्या सनपेक्षा. Stars in this group undergo huge expansion and their radius increase by a factor of 100 to 200. In this stage they are called red giant stars. This name is given because of the large size and because of the fact that stars look reddish due to their lower temperature. The size of red giant star in comparison to other types of star is shown. 19.2 कुठे आहे तुमची फिगर? The end of evolution. This star explode and their outer gas envelope is thrown out. The inner part contracts and size becomes similar to size of Earth. As the mass of star is much higher than that of the Earth and the size is similar to the Earth, the density in the star becomes very high. In this state, the pressure due to the electron in the star becomes independent of temperature and is able to balance the gravitational force forever. In this state the star looks, see काय झालं पहिलं, ह्याचा मास खूप कमी आहे मुलांना. कुणाचा, या स्टारचा. सनपेक्षा 8 गुणा कमी आहे. आणि ह्याचं रेडियस काय होणार, मग एक्सपांड होणार आहे. ह्याचं रेडियस एक्सपांड होणार आहे. आणि कितीनी होणार आहे ते, 100 ते 200नी. या स्टेजमध्ये ते काय बोलले गेलेत, रेड जायंट स्टार. रेड जायंट स्टार का, कारण त्याचा रेडियस वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं स्टार एक्सपांड पण झाला आहे, म्हणजे स्टार मोठा झाला आहे, रेड जायंट झाला आहे ना. आणि हा लाल कलर कशामुळं आला आहे मुलांनो सांगा, त्यांच्या लो टेम्परेचरमुळं, त्यांच्या लो टेम्परेचरमुळं लाल आला आहे. ठीक आहे. आता काय होणार, ह्या इव्हॉल्युशनच्या एंडमध्ये जेव्हा हा रेड जायंट स्टार बनतो ना एक्सपांड होऊन, ह्याच्या एंडमध्ये हा स्टार काय होतो, फुटतो. हा स्टार काय होतो, फुटतो, एक्सप्लोड होतो. आणि त्याचा आउटर गॅस एन्व्हलप जो आहे, जो बाहेरचा एन्व्हलप आहे ना त्याचा मुलांनो, हा तो बाहेर फेकला जातो. हा स्टार काय होतो, रेड जायंट स्टार बनल्यानंतर फुटतो, ह्याचा बाहेरचा एन्व्हलप फेकला जातो आणि तो अर्थच्या साईज एवढा बनतो. तो अर्थच्या साईज एवढा बनतो. सेम अर्थसारखं त्याची साईज आणि मास होती. डेन्सिटी पण खूप हाय असते. त्यांची डेन्सिटी पण खूप हाय असते. इन दिस स्टेट द प्रेशर ड्यू टू इलेक्ट्रॉन इन स्टार बिकम्स इंडिपेंडंट. आता त्याच्यातले सगळे रेड हॉट गॅसेस वगैरे गेलेत आणि आता तो इलेक्ट्रॉनचा प्रेशर आहे. प्रेशर कुणामुळं आहे, इलेक्ट्रॉनमुळे. म्हणून तो टेम्परेचरवर डिपेंडेंट आहे का, नाही. तो टेम्परेचरवरती डिपेंडेंट नाही आहे. आणि ह्याच्यामुळे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉरएव्हर बॅलन्स राहणार. त्याच्यामुळं त्यांच्यातले फोर्सेस बॅलन्स राहणार फॉरएव्हर. ह्यांना आता टेम्परेचरची गरज नाही आहे. आफ्टर दिस इट्स टेम्परेचर कीप्स डिक्रीजिंग बट इट्स साईज अँड मास रिमेन अनचेंज्ड. फर्स्ट केसमध्ये काय झाले मुलांनो, हा झाला तुमचा स्टार. ओके. आता हा स्टार काय होणार आहे, ह्याची सनपेक्षा 8 टाइम्स कमी मास आहे. सनपेक्षा किती कमी मास आहे मुलांनो, 8 वेळा कमी मास आहे. सो हा पहिला काय होणार आहे, हा एक्सपांड होणार आहे. हा एक्सपांड होणार आहे. काय होणार आहे, एक्सपांड. आणि तो अजून मोठा होणार आहे. ह्याला बोललंय तुमचं रेड, व्हॉट इज द टर्म युज्ड, जस्ट अ सेकंड, आपण एकदा टर्म बघूयात. कुठे गेला तुमचा टर्म, रेड जायंट स्टार. ओके. ह्याला बोललं गेलंय तुमचं रेड जायंट स्टार. हा रेड कलर कुणामुळे आहे मुलांनो, लो टेम्परेचरमुळं रेड कलर आहे. आता हा स्टार काय होणार आहे, फुटणार आहे, एक्सप्लोड होणार आहे, बस्ट होणार आहे. आणि हा जो आउटर कवर आहे तो फेकला जाणार आहे, थ्रोन आउट. आउटर कवर जो आहे तो फेकला जाणार आहे. आणि आता हा जो स्टार आहे तो बनणार अर्थच्या साईजचा. कुणाच्या साईजचा, बाहेरचं कवर फेकल्यावर तो होणार अर्थच्या साईज इतका. आणि आता त्याच्यातली जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉनच्या एनर्जी आहे. कुठली एनर्जी आहे, इलेक्ट्रॉन डिपेंडेंट प्रेशर अँड इलेक्ट्रॉन डिपेंडेंट
आता ती आहे इलेक्ट्रॉन डिपेंडेंट आणि म्हणून आता टेम्परेचर वाढला कमी झाला तरी त्याच्या साईज आणि मासमध्ये स्टारच्या चेंजेस येणार नाही. ही झाली तुमची फर्स्ट केस. ओके. सेकंड केस पाहूयात आता आपण मुलांनो. एंड स्टेज ऑफ स्टार हॅव्हिंग मास बिटवीन 8 to 25 टाइम्स द मास ऑफ सन. म्हणजे सनपेक्षा 8 ते 25 टाइम जास्त ह्यांचा मास आहे. दीज स्टार्स ऑल्सो, हे सनपेक्षा मोठेवाले स्टार्स आहेत बरं का. दीज स्टार्स ऑल्सो गो थ्रू रेड जायंट स्टेज अँड लेटर through the supergiant stage during which their size may increase 1000 times. The huge explosion called the supernova explosion, which occurs at last, is very powerful and so much energy is given off. The central portion which is left behind the explosion contract and its size becomes small as 10 km. In this stage, the stars are completely made of neutron and are called neutron stars. The pressure of neutron is independent of temperature. न्यूट्रॉन स्टार इज द एंड स्टार ऑफ दिस स्टार. तो फर्स्ट वाला काय होता मुलांनो? ड्वॉर्फ स्टार होता. ओके. ह्याचं नाव होतं ड्वॉर्फ स्टार. फर्स्ट जो होता, जो अर्थच्या साईजचा होता, त्याचं नाव आहे ड्वॉर्फ स्टार. रिमेंबर दॅट. आणि आता सेकंड केस काय आहे इथे ना, सेकंड केसमध्ये हा आहे एक स्टार जो सनपेक्षा 8 to 25 टाइम्स लार्जर आहे. 8 to 25 टाइम्स लार्जर देन सन. कशापेक्षा लार्ज आहे मुलांनो? हा सनपेक्षा मोठा आहे. तर हा पण पहिला कुठला स्टार बनणार आहे? रेड जायंट स्टार. रेड जायंट स्टार. आणि नंतर तो एक सेकंड, दॅट इज व्हाईट जायंट स्टार आय गेस. हां, रेड जायंट स्टार बनणार आणि अजून एक्सपांड होऊन 1000 टाइम्स मोठा होणार. किती? 1000 टाइम्स मोठा होणार आणि बनणार सुपर जायंट स्टार ना. सुपर जायंट फेज. कुठल्या फेजमधून जाणार? सुपर जायंट फेजमधून. सुपर जायंट फेजमधून पहिलं रेड जायंट स्टार बनणार आणि रेड जायंट स्टार नंतर तो बनणार आहे सुपर जायंट फेज, जिथं तो 1000 टाइम्स मोठा आहे. आता हा जो आहे खूप जास्त मोठं एक्सप्लोजन होणार आहे. ह्याचं पण काय होणार आहे? खूप जास्त मोठं एक्सप्लोजन होणार आहे. आणि त्या एक्सप्लोजननी काय क्रिएट होणार आहे बघा इथे. आणि हे एक्सप्लोजन खूप जास्त आहे आणि हे खूप पॉवरफुल आहे. सो हे बनणार आहे सुपरनोवा एक्सप्लोजन. हे बनणार आहे तुमचं सुपरनोवा एक्सप्लोजन. ओके. हे बनणार आहे तुमचं सुपरनोवा एक्सप्लोजन. एक्सप्लोजन झालं आणि खूप मोठं असल्यामुळं ते झालं सुपरनोवा. ओके. सुपरनोवा एक्सप्लोजन. आता सगळं बाकीचं बाहेर राहिलं. आता फक्त सेंट्रल पार्ट राहतो 10 किलोमीटरचा साईज. 10 किलोमीटरची साईज जी बनवली गेली आहे न्यूट्रॉन्सनी. न्यूट्रॉन्सनी. जो फक्त सेंट्रल पार्ट उरला आता स्टारचा, तो कशाने बनवलाय? तो बनवलाय न्यूट्रॉन्सनी. आणि म्हणून ह्याला म्हणतात न्यूट्रॉन स्टार, जो टेम्परेचरवर डिपेंडेंट नाही आहे. टेम्परेचरवर डिपेंडेंट नाही आहे. आणि दिस इज द न्यूट्रॉन स्टार, जो आहे एंड स्टेज ऑफ सनपेक्षा 8 to 25 टाइम्स मोठा. पहिलं काय झालं? सनपेक्षा मोठा आहे. किती? 8 ते 25 वेळांनी मोठा आहे. त्याच्यानंतर तो कुठल्या स्टेजमध्ये गेला? रेड जायंट. त्याच्यानंतर तो 1000 टाइम मोठा झाला आणि झाला सुपर जायंट. आणि सुपर जायंट झाल्यावर तो फुटला, एक्सप्लोड झाला. आणि एक्सप्लोड होऊन त्या कुठलं एक्सप्लोजन झालं? सुपरनोवा. बाकीचं बाहेरचं एक्सप्लोजन होऊन उडून गेलं. उरला फक्त सेंट्रल पार्ट. त्या सेंट्रल पार्टमध्ये फक्त काय असतं? न्यूट्रॉन्स होते. आणि त्या न्यूट्रॉन्समुळं तो टेम्परेचरवरती डिपेंडेंट नाही राहत. टेम्परेचर वाढू कमी होतो न्यूट्रॉन्सवर डिपेंडेंट आहे. म्हणून इट इज नॉट डिपेंडेंट ऑन टेम्परेचर आणि म्हणून ह्याचं नाव पडलं न्यूट्रॉन स्टार.
पहिल्या केसमध्ये काय होतं, ड्वॉर्फ स्टार. पहिल्या केसमध्ये होतं ड्वॉर्फ स्टार. तुम्हाला लिहून किंवा ड्रॉ करून घ्यायचे तर करून घ्या मुलांनो. पॉज द व्हिडिओ अँड ड्रॉ. चलो, कळलं? हा होता तुमचा सेकंड स्टेज. आता लास्ट आपण पाहूयात तुमचा लास्ट स्टेज. काय आहे त्याचं? एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग मास लार्जर दॅन 25 टाइम्स. ह्याच्यात पण स्टार्स सनपेक्षा 25 वेळांनी मोठे आहेत. सेकंड स्टेजमध्ये 8 to 25 मधले किती पण वेळा मोठे असू शकतात आणि ते 25 टाइम्स. These stars evolve like the stars in second group, but after the supernova explosion, no pressure is capable of balancing their huge gravitational force and they start contracting forever. As their size becomes smaller, their density and gravitational force increases. All nearby objects get attracted towards this star and nothing can come out of them, not even light. Also, any light falling on this star does not get reflected and gets absorbed inside. Thus, we cannot see the star at all but can probably see the minute black hole at its place. This end stage of star is therefore called black hole. Okay, called black hole. आता इथे बघा, इथे काय आहे, हा स्टार जो आहे ना, थर्ड टाईपचा एंड स्टेज बघतोय आपण. थर्ड टाईपचा एंड स्टेज. इथं हा स्टार आहे, तो सनपेक्षा किती टाइम्स मोठा आहे? 25 टाइम्स बिगर दॅन सन. 25 टाइम्स बिगर दॅन सन. आता ह्याच्यात काय होतं? ह्याच्यात पण पहिलं रेड जायंट स्टार बनतो. मग रेड जायंट स्टार मधून तो कुठं जातो? सुपर जायंट. तो जातो सुपर जायंट फेज मध्ये आणि बनतो किती? 1000 टाइम्स ग्रेटर. 1000 टाइम्स ग्रेटर. आता 1000 टाइम्स ग्रेटर झाल्यावर कुठलं एक्सप्लोजन होतं मुलांनो? सुपरनोवा एक्सप्लोजन है ना. सुपरनोवा एक्सप्लोजन. आणि स्टारचा छोटासा पार्ट राहतो. जसा सेकंड टाईममध्ये पण छोटा पार्ट राहिला होता 10 किलोमीटरचा, तसंच इथं पण राहतो. बट आता इथे काय होतं, हे कुठल्याच प्रेशरला हँडल होत नाही. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढलाय आणि त्यांची डेन्सिटी कमी झाली, इथे ना इलेक्ट्रॉन ना न्यूट्रॉन कशाचाच असर नाही आहे. इथे इलेक्ट्रॉन नाहीतर न्यूट्रॉन कशाचा असर नाही आहे. आणि जसं जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे, ह्याचा नेहमीसारखा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे की नाही? बॅलन्स होणार आहे का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे. तिथे बॅलन्स करायला इलेक्ट्रॉनवाला आणि न्यूट्रॉनवाला प्रेशरनी तरी आलता की नाही? पण इथे नाही आहे ना कोणी, म्हणून इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे आणि त्याची डेन्सिटी छोटी होणार आहे. जशी त्याची डेन्सिटी छोटी होणार, तो आजूबाजूचे हे जे ऑब्जेक्ट्स आहेत की नाही पोरांनो, त्याला अट्रॅक्ट करणार आहे. त्याला अट्रॅक्ट करणार आहे आणि सगळे हे छोटे छोटे ऑब्जेक्ट जाऊन त्याच्यात सामावून जाणार आहेत. ना त्याच्याकडे स्वतःची लाईट राहणार आहे, ना तो दुसऱ्या लाईटला रिफ्लेक्ट करू शकतात. ह्याच्यात लाईट नाही आहे. बाकीच्या स्टार्समध्ये लाईट असते, या स्टारकडे लाईफ नाही आहे. तो लाईट रिफ्लेक्ट करू शकत नाही. सो जेवढे पण आजूबाजूला छोटे छोटे ऑब्जेक्ट्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, तो सगळ्यांना आत गिळणार आहे, सगळ्यांना आत अट्रॅक्ट करणार आहे. अँड देर इज नो लाईट अँड इट इज व्हेरी ब्लॅक. आपल्या नेकेड आयनी दिसत नाही. इट इज अ ब्लॅक होल. इट इज अ ब्लॅक होल. ओके, काय क्रिएट झालं ह्याच्याने? ब्लॅक होल क्रिएट झालं. ओके, कळलं ब्लॅक होल कसे क्रिएट होतात? ओके, हा होता तुमचा थर्ड टाईप. विथ दिस वी आर एंडिंग द चॅप्टर. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर प्लीज टेक अ स्क्रीनशॉट और राईट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ फर्स्ट. ओके, करूयात बंद. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलाय पहा. 3 टाईप आपण कसं कॅटेगराईज केलेत. फर्स्ट आहे तुमच्या सनपेक्षा 8 टाइम्स छोटे होते प्लॅनेट्स. पहिलं काय होते? सनपेक्षा 8 टाइम्स छोटे होते प्लॅनेट्स. तेव्हा आपल्याला लास्ट फायनल रिझल्ट काय भेटला?
व्हाईट ड्वॉर्फ. जेव्हा 8 ते 25 टाईम सनपेक्षा मोठे होते हे स्टार्स, तेव्हा आपल्याला काय भेटला? न्यूट्रॉन स्टार. आणि जेव्हा 25 टाइम्स मोठे होते सनपेक्षा, तेव्हा आपल्याला भेटला ब्लॅक होल. ओके, विथ दिस वी आर एंडिंग द चॅप्टर. आपण टोटल आज इव्हॉल्युशन केलं, स्टार्सच्या इव्हॉल्युशनच्या मागचं रिझन पाहिलं, एंड फेज पाहिलं आणि 3 प्रकारचे एंड फेज बघितले की काय त्याचे फायनल रिझल्ट असणार आहे डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द स्टार. आय होप तुम्हाला कळलं असेल. गो थ्रू द नोट्स, गो थ्रू दिस चॅप्टर अँड ऑल्सो द व्हिडिओ, and you are done with this chapter. Thank you.